मटण कोणाकोणाला आवडतं. तुम्हाला पण आवडत असेलच की. आजची ही कथा सुद्धा ह्या मटणाभोवतीच आहे. बुधवारचा दिवस म्हणून आज त्याने दुकान उशिरापर्यंत चालू ठेवलं. दुकान तसं गावाच्या बाहेरच, आणि गाव मुंबई गोवा महामार्गावर कशेणे, इंदापूर आणि माणगावच्या मध्येच. जागा तशी निर्जन, आणि ह्याचं दुकान खाली शेतात अंधारात होतं. दुकान बंद केलं आणि प्रदीप एक एक करून बोकड त्याच्या रिक्षा टेम्पोमध्ये चढवत होता. आता रात्रीचे साधारण 11 वाजले होते. सगळे बोकड गाडीत टाकून झाले आणि आता तो दुकानाची ताडपत्री खाली खेचतच होता. इतक्यात एक स्कॉर्पिओ गाडी येऊन त्याच्या समोरच उभी राहिली. गाडीतून 2 माणसं उतरली आणि प्रदीपच्या दुकानाजवळ गेले. प्रदीप म्हणाला, साहेब, दुकान बंद केलं आहे. आता मटण शिल्लक नाही. आत्ताच दुकान बंद केलंय. त्यांच्यातला एक माणूस गंभीर आवाजात बोलला, बोकड पाहिजे का? प्रदीप 1 मिनिट थांबला आणि त्यांच्याकडे बघून बोलला, बोकड? कुठे आहे बोकड? गाडीत आहे. घेणार काय? प्रदीप बोलला, दाखवा बरं. आणि प्रदीप त्यांच्या गाडीजवळ गेला. त्यांच्यातल्या एकाने गाडीचा मागचा दरवाजा उघडून एक बोकड खाली काढला. प्रदीपने बघितलं तर त्या बोकडाचा पुढचा एक पाय तुटलेला होता. हा एक पाय तुटलेला, आत्ताच तुटलेला दिसतोय. रक्त सांडतंय साहेब. त्यांच्यातला एक जण बोलला, मोजमाप करत बसू नकोस. पाहिजे असेल तर घे, नाहीतर सोडून दे. प्रदीपने किंमत विचारली. हो नाही करता करता ते दोघंजणं 15-20 किलोचा बोकड फक्त 2,000 रुपयात विकून तिथून गाडी काढून निघून गेले. थेट 3-4 हजाराचा फायदा झाला. या खुशीमध्ये प्रदीप मनातल्या मनात हसत होता. नवीन विकत घेतलेल्या बोकडाच्या पायाला कापड बांधून त्याला पण त्यानं टेम्पोत टाकला. दुकान बंद केलं. रिक्षा टेम्पो घेऊन तो आता रस्त्याने आपल्या घरी जायला निघाला. गाडी चालवताना त्याच्या डोक्यात सारखा एकच विचार येत होता की नक्कीच हा बोकड चोरीचा असावा, पण स्वस्तात मिळाला म्हणून त्याने तो घेऊन ठेवला. दुकानापासून गाव तसं 1 किलोमीटर लांब होतं, पण टेम्पो रिक्षा हायवेने जात होता. इतक्यात त्याला मागे कोणीतरी टेम्पोत उड्या मारत असल्याचा आवाज ऐकायला आला. धाड धूड धाड धूड, आणि संपूर्ण रिक्षा टेम्पोच हलायला लागला. मागच्या पत्र्यावर कोणीतरी धपाधप हात मारतोय असा आवाज यायला लागला. म्हणून त्याने ताबडतोब गाडी रस्त्याच्या बाजूला घेतली. त्याला असा भास झाला की कोणीतरी माणूस मागून गाडी हलवतोय, पत्रा वाजवतोय. आज ह्या बोकडाला काय झालं? कधी अशा उड्या मारत नाहीत. काय झालं आज? त्याने टेम्पोचा मागचा दरवाजा उघडला आणि बघितलं तर सगळे बोकड शांत उभे होते. काय झालं त्याला समजेना. त्याने पुन्हा गाडी चालू केली आणि त्याच्या गावाकडे निघाला. पुन्हा जोरजोराने आवाज यायला लागले. आता तो न थांबता सरळ गावात आपल्या घरी आला. टेम्पो अंगणात थांबवला. त्याने टेम्पोतून बोकड खाली उतरवून अंगणात बांधले. हातपाय धुवून झोपायच्या तयारीला लागला. इतक्यातच त्याचा फोन वाजला. सुधीर पांचाळ, एवढ्या रात्री ह्यानं कशाला फोन केला असा विचार करत प्रदीपने त्याचा फोन घेतला. हॅलो, बोला पांचाळ साहेब, काय झालं? एवढ्या रात्री फोन केलात? समोरून पांचाळ बोलला, अरे बोकड आणलाय, कापून देशील काय? नुकताच मेलेला आहे. प्रदीपच्या डोळ्यावर खूप झोप येत होती. तो म्हणाला, आत्ता नाही जमणार, उद्या सकाळी दुकानावर घेऊन या, आणि फोन ठेवून झोपला. अर्ध्या तासाने त्याला पुन्हा एकाचा फोन आला. अरे प्रदीप, बोकड कापून देशील काय? अर्जंट आहे. प्रदीपने त्याला पण तेच उत्तर दिलं, नाही हो साहेब, आता नाही जमणार, उद्या दुकानावर घेऊन या, देतो कापून. आणि प्रदीपने आपला मोबाईल स्विच ऑफ केला आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटत शिव्या देत बोलला, आज काय सगळ्यांना बोकड कापायचे आहेत आणि एवढ्या रात्री? उद्या माझा धंदा बंद पाडतील बहुतेक. आणि डोक्यावर चादरी ओढून तो झोपून गेला.
नेहमीप्रमाणे सकाळी 4 वाजता प्रदीप उठला आणि सगळे बोकड टेम्पोत टाकून पुन्हा आपल्या दुकानावर गेला. एक एक करून बोकड खाली काढून त्याने मागे शेतात बांधले. पहाटे 4:15च्या सुमारास इब्राहिम पण आला. आता हे इब्राहिम म्हणजे बोकड कापायला येणारा गावातलाच एक माणूस. गावात कोणाकडेही लग्न असलं, नवस फेडायचा असला आणि बोकड कापायचा असला तर ते काम इब्राहिमकडेच असायचं. इब्राहिम आल्यानंतर प्रदीपने दुकानातून सुरा आणला. पाण्याने सुरा धुवून घेतला आणि सगळ्यात आधी त्याने पाय मोडलेला बोकड कापायला घेतला. प्रदीपने बोकड पायात पकडून ठेवला आणि इब्राहिमने खिशातून रुमाल काढला, डोक्याला बांधला आणि सुरा बोकडाच्या मानेवर फिरवणार इतक्यात त्या बोकडाने एवढ्या जोरात झटका दिला की प्रदीप 8 ते 10 फूट लांब जाऊन शेतात पडला. इब्राहिमला पण धक्का मारून त्याने पुढे उडवलं. आजपर्यंत असं कधी झालं नव्हतं आणि या बोकडाच्या अंगात एवढी ताकद आली कुठून? हा प्रकार त्या दोघांना पण विचित्र वाटला. पुन्हा प्रदीपने तो बोकड आपल्या 2 पायात पकडला. इब्राहिमने हातातला सुरा पुढे केला आणि त्या बोकडाच्या मानेवर फिरवला. तसा तो बोकड खूप मोठमोठ्याने माणसाच्या आवाजात ओरडला. हे ऐकून प्रदीप शेतात पळाला. इब्राहिम हातातला सुरा टाकून मागे पळाला आणि म्हणाला, कयामत कयामत प्रदीप भाई, ये कैसा जानवर आपले आए. मैंने पहले कभी नहीं देखा ऐसा वाला जानवर. ये शैतान है प्रदीप भाई, शैतान है. असं ओरडत इब्राहिम हातातला सुरा टाकून जीव घेऊन त्या शेतातून बाहेर रस्त्यावर पळाला. गाव 1 किलोमीटरवरच होतं. न थांबता इब्राहिम तिथून रस्त्याने गावात पळून गेला. प्रदीप शेतात मागच्या दिशेने पळाला होता. आता पहाटेचे 5 वाजायला आले होते. अंधुक उजेडात प्रदीपने बघितलं तर काय, तो बोकड माणसासारखा 2 पायांवर उभा होता. तोंडातून लाळ गळत होती. शरीर बोकडाचं पण तो माणसासारखा उभा होता, गुरगुरत, मानेवर रक्ताची धार लागलेली. आणि आत्ता तो वेगाने चालत प्रदीपच्या दिशेने येत होता. हे बघत प्रदीपने जीव घेऊन शेताच्या बांधावरून भूत भूत वाचवा असे ओरडत तो पळत सुटला. बोकड मागून मोठमोठ्याने हसत होता आणि प्रदीपच्या अंगावर दगड फेकत होता. 2-3 दगड प्रदीपच्या पाठीत बसले आणि बाजूने पण काही दगडं फेकली जात होती. त्या परिस्थितीतून कसा बसा जीव वाचवून प्रदीप घरी पोहोचला. प्रदीप गावात येताच घरात येऊन दरवाजा बंद करून फाटेवर आडवा पडला. थोड्या वेळाने घराची कडी वाजवली. प्रदीप दचकला. हळूच दाराच्या फटीतून प्रदीपने पाहिलं तर दरवाजात घाबरलेला धापा टाकत इब्राहिम उभा होता. प्रदीपने दरवाजा उघडला. आता संध्याकाळचे 6 वाजले होते. बाहेर सगळीकडे उजेड पसरला होता. इब्राहिम घरात येऊन खाटेवर बसला. आज अपन लोग बच गए प्रदीप भाई, आज कयामत आई थी. वो बकरा था ना, वो बकरा नहीं शैतान था, शैतान प्रदीप भाई. मगर आप वो बकरा लाए किधर से थे? आपल्याला बोकड कसा मिळाला हे प्रदीपने इब्राहिमला सांगितलं. काल रात्री स्कॉर्पिओ घेऊन 2 माणसं आली आणि मला हा बोकड विकून गेली. स्वस्तात मिळाला म्हणून मी घेतला. एवढ्यात दरवाजात पांचाळ येऊन उभा राहिला. अरे बाबा, तुझ्या दुकानावर जाऊन आलो. कुठे आहेस तू? चल लवकर बोकड कापून दे. बोकड घेऊन भाऊ उभा आहे तुझ्या दुकानावर. काल रात्रीच आणून ठेवलंय. मेलेला हाय म्हणून घाई करतोय. चल लवकर. पांचाळचं बोलणं संपतंय इतक्यात गावातले अजून 2 आले. तीच तक्रार. अरे बाबा, चल लवकर दुकानावर बोकड कापून दे. रात्री घेऊन आलोय. मेलेला बोकड सकाळपर्यंत टिकलाय. थंडीचे दिवस आहेत म्हणून टिकला. पाणी मारून गोत्यात नेऊन ठेवलाय. चल बाबा चल. प्रदीपने त्या सगळ्यांना विचारलं. माझ्या दुकानावर गेला होतात, तिथं शेतात बोकड दिसला काय? ते लोक बोलले, कुठला बोकड? शेतात बोकड बिकड नव्हता. तुझा रिक्षा टेम्पो उभा दिसला शेतात. हे ऐकून प्रदीपला थोडा धीर आला. त्याने सगळ्यांना विचारलं,
तुम्हाला हे मेलेले बोकड भेटले कुठे? एवढ्यात पांचाळ बोलला, अरे काल सेकंड शिफ्ट करून कामावरून येत होतो तर रस्त्यात 8-10 बोकड रस्त्यावर पडलेले दिसले. बाजूला एक धनगर पण पडलेला. गाडीवाल्याने उडवला असेल. जागीच ठार मेला होता धनगर. तिथूनच बाईकवर टाकून आणला. कशाला सोडायचा? प्रदीपने विचारलं. आणि मग तो धनगर? त्याचं काय, तो मेला जागीच ठार. पोलीस स्टेशनात जाऊन सांगितलं. नेला असेल सरकारी दवाखान्यात माणगावला. आत्ता मात्र प्रदीप आणि इब्राहिमने एकमेकांकडे बघून मान हलवली. म्हणजे तो बोकड तिथे जागीच ठार झालेला आणि त्याच्यात त्या धनगराचं भूत शिरलेलं. त्या दिवसापासून प्रदीपने कानाला खडा लावला. पुन्हा कोणाकडूनही असा बोकड घेणार नाही. एकदा जीव वाचला, पण पुन्हा संकट अंगावरून ओढून घ्यायचं नाही. नंतर काही दिवसांनी व्यवस्थित जागा बघून प्रदीपने आपलं दुकान त्या ठिकाणावरून उचललं आणि आपल्या गावाच्या जवळ आणून बसवलं. मित्रांनो, ही तुम्हाला कथा कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सतत घाबरून राहा.